नमस्कार. आज मी एम पी पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील निलिमा पालवणकर यांची पुस्तकं हे प्रकरण वाचत आहे. निलिमा पालवणकर यांची पुस्तकं. पुस्तकं कच्च भरलेलं आभाळ असतात, तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं आणि मुरवावं लागतं त्यांना आपल्या आत. कधी ते झाडे होतात घनदाट, तेव्हा आपण पांथस्त होऊन बसायचं असतं त्यांच्या सावलीला निवांत. कधी कधी तर ती पक्षी होतात, तेव्हा पंखात बळ घेऊन उडावं लागतं आपल्याला त्यांच्या बरोबरीनं. पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो, मग आपण उजाड माळ होतो, तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात आपल्यासाठी. पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो, पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात संवेदनांच्या लक्ष पाकळ्या. मग पुस्तकं उधळून टाकतात वसंतातले सगळे रंग. पुस्तकांना कळते सगळे सगळे. आपल्याला कळते का पुस्तकांचे आभाळमन? ग्रंथ हेच गुरु होत. ग्रंथ म्हणजे महान व्यक्तीचा सहवास. ग्रंथ हेच आपले अनुभव विश्व संपन्न करणारे मित्र होत. ग्रंथ म्हणजे आत्म्यांचा गवाक्ष. अशा प्रकारची ग्रंथ महात्म्य सांगणारी सुभाषित वजा वाक्ये आपण विचारप्रधान लेखांतून वाचलेली असतात. गटे टॉलस्टॉयपासून टिळक गांधींपर्यंतच्या थोरांच्या घडणीत ग्रंथांचे योगदानही आपण वाचलेले असते. ते सारे ग्रंथांबद्दलचे वैचारिक पातळीवरचे बोधन असते, पण एखाद्या कवितेतील ग्रंथांबाबतचा भावनिक पातळीवरचा आविष्कार रसिकांच्या अनुभवाला वेगळ्या पातळीवरचा सर्जनशील ग्रंथ संवेदनाचा स्पर्श देत असतो. निलिमा पालवणकरांच्या शब्दरांमधील पुस्तकं रसिकाला असे भावनिक पातळीवरचे ग्रंथ संवेदन देत असतात. शब्दरानातील पुस्तकांच्या घरात शिरण्यापूर्वी पुस्तकांच्या पानावरील शब्द प्रातिभ निर्मात्याच्या आणि प्रातिभ रसिकांच्याही भावरंगाशी कसे निरागसतेनं खेळत असतात. तेजाचेही नृत्य करू लागतात आणि शांकर तांडव निर्मित असतात. त्यातच कपाळाची चुंबने घेत असतात, केसात बोटे फिरवित असतात, कुशीतही शिरत असतात. या सर्वांचीच निसटती झलक बघून शिरणे अर्थपूर्ण ठराव. समुद्रावरील रेतीत चमचमणारे रंगीबेरंगी रत्नखडे असे असंख्य शब्द. फुलं टपटपावीत तसे ताजे टपोरे शब्द. मनात अखंड घमघमणारे, कधी रुखे सुखे तर कधी सजल शाम. शब्दांना हातावर खेळवता खेळवता रक्तातून विजेसारखे नाचू लागले आहेत त्यांचे हे नर्तन. कुठल्याही वादळाला साथ देईल सांगता येत नाही. काहींनी माझ्या कपाळाची चुंबनं घेतली, काहींनी माझ्या केसांतून बोटं फिरवली, काहींनी माझ्या कुशीत डोकं खुपसलं. निलिमाच्या अशा शब्दांच्या रानात तिच्याबरोबर फिरताना त्याच रानातील झाडे, त्या झाडावरील पक्षी आणि भिरभिरत्या पक्ष्यांनी कवेत घेतलेले आभाळ परत परत रानभर भेटत राहते. तिच्या कवितांतील निवेदिका या झाड, पक्षी, आभाळ यावर एवढी लुब्ध असते की त्याच्यामध्येच आपल्याला प्रेयसचं, प्रियकराचं सर्वस्वाचे रूप पाहत. तूच ते झाड आहेस, तूच पक्षी आहेस आणि तूच आकाश निवळलेलं. तुझ्या माझ्या नात्याविषयी लिहायचे तर एक झाड काढते आकाश शोधणारे, एक पक्षीही काढते. पण तिची पुस्तकांबद्दलची पर्योत्सक असोशी अशी आहे की ते झाड, पक्षी, आभाळ यांचे प्रेयस, प्रियकर, सर्वस्व यावर केलेले आरोपण प्रस्तुत कवितेत ती पुस्तकावर करते आणि ऋतुमानानुसार त्यात आणखी भर घालते. झाडं, पक्षी, आभाळ, शिशिर, वसंत अशा परिचित प्रतिमा अनेक कवितांतून नेहमीच भेटणाऱ्या, कधी वस्तुनिष्ठ सौंदर्य रेखण्यासाठी तर कधी आत्मिक भावभावनांच्या आविष्कारासाठी. पण पुस्तकाबद्दलचे भावनिक संवेदन व्यक्त करण्यासाठी या प्रतिमांचे पुस्तकांबरोबरचे एकरूपीत होणारे संघटन
हे येथील काव्यात्मक कार्यकारक नाविन्य असते. आणि पुस्तकं आभाळ, पुस्तकं झाडे, पुस्तकं पक्षी, पुस्तकं शिशीर, पुस्तकं वसंत या संघटित प्रतिमायुगुलांबरोबर त्यांच्याशी काहीशा दूरस्थ पण संवाद साधणाऱ्या जमीन, पांथस्त, पंखबळ उड्डाण, उजाडमाळ, वसंत चाहूल अशा निवेदिका संबंधित प्रतिमांच्या संघटनेची जी बंदिश रचली आहे तीही नाविन्याचा भावात्म प्रत्यय देणारी असते. याबाबत आणखी महत्त्वाचे म्हणजे अशी बंदिश निवेदिकेची पुस्तकांसंबंधित पर्योत्सुक असोशी उत्कटतेने व्यक्त करणारी आणि सौंदर्यशाली काव्यात्मक पर्यावरण निर्माण करणारी ठरत असते. शिवाय जमीन, पांथस्त, उजाडमाळ आदी प्रतिमांचे संघटन निवेदिकेच्या मी या प्रतिमेशी झाल्याने या मीची भावमय विशिष्टता जाणवत असतानाच पुस्तक वाचक संबंधाचे जे अपेक्षित नाते ध्वनित होत असते त्यातून पुस्तक वाचक नात्याची व्यापक सार्वत्रिकताही प्रतीत होत असते. पहिल्या 4 कडव्यांतून रचलेली ही पुस्तकं निवेदिका अशी बंदिश उत्कटतेला पोहोचताना पुस्तकांच्या संदर्भात तिच्या मनाला फुटलेल्या संवेदनांच्या लक्ष पाकळ्यात मुक्तपणे उधळत जाते आणि वाचकालाही त्यात ओढत नेत प्रश्नांकित करते, गर्भित उत्तरही ध्वनित करते. पुस्तकं गच्च भरलेला आभाळ असतात. पुस्तकांचे विश्व हे गोड, अगम्य, अथांगतेनं भरलेले असते. जीवनाचे रहस्य सांगणारे तत्वज्ञान, जीवनावरील अमर भाष्य, पूर्णत्वाकडे नेणारे शुद्ध सात्विक उदात्त विचार, मानवी जीवनाला आधार देणारी शाश्वत मूल्ये, खोलवर सर्वस्वाची जीवन जाणीव आणि साऱ्याच विश्वपसाऱ्याचे अंतर्भेदी रूपदर्शन अशा गोष्टींनी हे पुस्तकांचे विश्व गच्च भरलेले असते. त्यामुळेच प्रस्तुत कविता निवेदिकेतील प्रबुद्ध रसिकतेला पुस्तकांमध्ये दिसते गच्च भरलेले आभाळ. आभाळ. आकाशाचा निळा अर्थ शोधणाऱ्या तिने शब्दांच्या रानात दाखवलेले असते तिच्या सखीला अथांगतेने ढवळलेल्या काठाचे आभाळ. कधीतरी तिने अनुभवले होते तांबडी फुलांच्या 7 बहरांच्या कथा ऐकताना गच्च दाटून आलेले आभाळ. कधीतरी तिने साठवलेले असते तिच्या देहमनात कुणाच्या त्या घमघमत्या देहगंधासहितचे तिच्या श्वासाबरोबरचे गच्च दाटून आलेले आभाळ. अशा आभाळ समृद्धीने भरलेल्या तिला गूढ, अगम्य, अथांग पुस्तकांमध्ये भावते गच्च भरलेले आभाळ. तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं असे ती म्हणते. जमीन. आभाळाची व्यापकता, भव्यता, अथांगता, पयोधरता, जलामृतधारकता आणि तेजोमयताही सामावण्याची, पेलवण्याची, मुरवण्याची, जिरवण्याची आणि रुजवण्याचीही गर्भक्षमता असलेली जमीन. या जमिनीची मातीच दडवू शकते अंतिम सत्याला आणि या जमिनीची मातीच प्रतिसाद देत असते झुलणं, फुलणं, पानांचं डुलणं आणि गळणंही असे या निवेदिकेचे शब्दरानातलं जमीन मातेबद्दलचं संवेदन असतं. म्हणूनच ती इथे म्हणत असते पुस्तकांच्या आभाळातील सार अथांग अनुभवण्यासाठी आपण जमीन व्हावं लागतं. कधी तिची पुस्तकं झाडे होतात घनदाट झाडे. हिरव्या चैतन्याने तरारलेली असतात, फळाफुलांनी बहरलेली असतात, सौंदर्याच्या सृजनांच्या नाना रूपांनी डवरलेली असतात, ईर्ष्या उत्साहाने नटलेली असतात. तिच्याही रानातील पहाटेच्या तजेल वेळची झाडे टवटवीत असतात, फुलतात, बहरतात, आपला बहर मिरवतात, वाऱ्याच्या झुळकेने थरारतात, मोहरतात, आपल्याच नादात झुलतात, राधेचीही गोष्ट सांगतात. अशा तिच्या रानझाडात तिला काय करायचं असतं? तर झाडाखाली बसायचं असतं निवांत, झोपायचं असतं शांत, गाणं गायचं असतं मधुर प्रशांत. झाडातील हे सारं या निवेदिकेला पुस्तकांमध्ये अनुभवायचे असते. या सर्जनशील पुस्तकांच्या झाडांमध्ये काय असतं? नव्या उन्मेषांचे नवे उत्सव, अनेक राधाकृष्णांच्या अनेक कथामिथा, अपूर्त राहिलेल्या स्वप्नांची पूर्ण रूपे,
कोवळ्या भावभावनांची तरल तरल स्पंदने, सुंदरतेच्या सुमनांवरची फुलेच फुले, कधीच न संपणारे चैतन्याचे जीवन गाणे, माणसाच्या सर्जक रंगगंधांनी भरून गेलेली पानेच पाने. अशा पुस्तकांच्या झाडाखाली रसोत्सुक पांथस्थ होऊन बसायचे असते. सृजनाचे गाणे गायचे असते, सृजनाचे गाणे व्हायचे असते, शांत निवांत भावात जगायचे असते, श्रांत शांत विश्रांत व्हायचे असते, विश्रांत शांतीच्या आनंद कंदाचे सत्व अनुभवायचे असते. पुस्तकाच्या झाडातील सर्जनाबरोबर आपणही सहसर्जक व्हायचे असते. कधी कधी तर ती पुस्तकं पक्षी होतात. पक्षी रंगीबेरंगी पंखांचे, गोड मधुर गाणारे, पहाटेला किलबिल करून आपल्याला जाग आणणारे, कधी राग गालिच्यावर नर्तन करणारे, तर कधी इंद्रधनुच्या कमानीतून आकाशभर भिरभिर भिरणारे. हिच्या रानातील पक्षी असेच काहीसे. कुणा त्याच्यात तिने पाहिलेले असतात रंगीबेरंगी पक्ष्यांचे असंख्य थवे, आणि गहिरे सूर साठवण्यास आलेले पांढरे शुभ्र समुद्र पक्षी. पण येथील पक्षी मात्र भावतात. बळकट पंखाने उड्डाण करणारे, दिंगत भरारी घेणारे, उंच उंच गरुडझेप घेणारे, वादळ वाऱ्याला न जुमानणारे, त्यावर मात करणारे, सूर्य तेज पिणारे सूर्य पक्षी. कारण हे पक्षी अशा पुस्तकातले असतात की ज्या पुस्तकात रेखाटलेली असतात वेगाची दिव्य स्वप्ने, उंच उंच आकांक्षा, उच्च उच्च ध्येये, उज्ज्वल भविष्याचा मागोवा, महान मानव कर्तृत्व, क्रांतीचा ऊर्ज्वस्वर जय जयकार, जुलूम अन्यायाविरुद्धचा विजयी संघर्ष. अशा क्रांत पुस्तकातील क्रांत पक्ष्यांबरोबर उड्डाण घेताना त्यांच्या पंखातील गरुडबळ घेऊन उडावे लागते आपल्याला, आणि आपल्यातही क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवून त्यातील क्रांत रसांशी समर्पित भाव तेजाने समरस व्हावे लागते. पुस्तकातून कधी शिशिरही भेटतो. शिशिर गळत्या करपल्या पानांचा, शुष्क सुकल्या फांद्यांचा, कडक भाजल्या उन्हाचा, चितर भितरलेल्या पक्ष्यांचा, तिला गाठलेला शिशिर असाच. पानगळीचा ऋतू गाठतो आपल्याला, सुकलेल्या गाठवणींची पानं, पंख चढलेले पक्षी, उघड्या वाघड्या झाडांवरील त्यांची विस्कटलेली घरटी. फुलांतून तिला कधी शिशिर भेटतो तो असाच. माणसांच्या वेदनांचा, कारुणिक कथांचा, सुकलेल्या आठवणींचा, अश्रूंच्या पानगळीचा, विफल आशांचा, उद्ध्वस्त स्वप्नांचा, जिथे कोवळ्या भावभावना करपून गेल्या आहेत आणि आकांक्षाचा झाला आहे पालापाचोळा. पुस्तकातले माणसाचे हे सुकलेले करपलेले शिशिरी जीवन अनुभवताना आपणही सकंपित भावाने उजाडमाळ होत असतो. तडे गेलेला, फुटलेला, तुटलेला, करपून गेलेला, पक्षीविहीन उजाडमाळ. फुटलेल्या तुटलेल्या भावाचे करपलेले आर्त घेऊन मनभर पसरलेला उजाडमाळ. दुःखार्थ शिशिराचा अनुभव देणारी हीच पुस्तके वसंताची चाहूल होतात. वसंताची चाहूल, कोकिळेच्या पंचमस्वरांची चाहूल, वृक्षराजीला फुटणाऱ्या कोवळ्या किसलयांची चाहूल, सुगंधित आम्रमंजिरीची चाहूल, रंगीबेरंगी पुष्पबहाराची चाहूल, रती कामदेवाच्या प्रणय सृजनाची चाहूल, एकूणच नवचैतन्याची चाहूल. तीही देत असते इतरत्रच्या रानावनात त्याच्या तिच्या नात्यातल्या वसंताच्या चाहुलीचा संदर्भ. त्या क्षणी सगळीच उलथा पालथा, सुकलेल्या पानातून नव्या वाटा, नवी गाणी, नवा सूर्य, नवा वारा, नवी मी, मग दूरवरच्या पानझडीचीही गाणी होतात. तिला भेटलेली पुस्तकं तिच्यासाठी अशी वसंताची चाहूल होतात आणि चैतन्याची गाणी होतात. कारण पुस्तकात असतं जीवनाचं सर्वस्व, जीवनाचं फुलणं बहरणं, त्याचं वाढत राहणं, त्यातील भावनांचे आदिकंद, प्रणयाचे विविध रंग, नव्या नव्या उन्मेषाचे बंध, नव्या नव्या आकारांचे रूपबंध, सृजनशील सौंदर्याचे कितीतरी रंगबंध. अशा या पुस्तकांना ज्ञानाचा स्पर्श असतो, भावांचा गंध असतो.
किंबहुना वसंताच्या फळाफुलातील रूपगंध रसस्पर्शाचे आणि कोकिळ स्वरांचे सारेच पंचसंवेदन पुस्तकातून भावत असते, कारण ही पुस्तकं पंचसंवेदनांच्या अनुभवाच्या संघटनेतूनच घडलेली असतात. पुस्तकातील या पंचसंवेदनांच्या आस्वादनासाठी आपल्या मनाच्या सहसर्जक रसिकतेला एक नव्हे तर संवेदनांच्या लक्ष लक्ष पाकळ्या फुटाव्या लागतात. असे झाले तरच ही पुस्तके उधळून टाकतात वसंतातले सगळे ते पंचरंग. पहिल्या 4 कडव्यांतून पुस्तकासंबंधित आत्मगत काव्यात्म भावाचे प्रकटन करणारी ही निवेदिका काहीशी वाचक सन्मुख होत वरील प्रकारचे सार्वत्रिक आशयाचे भावस्पर्शित आस्वादन मर्म व्यक्त करते. आणि शेवटल्या 3 ओळीत पुस्तकांबद्दलचे सार सांगून ही निवेदिका वाचन सन्मुख होत सर्वांनाच आवाहक प्रश्न विचारते. सहस्त्रनेत्री पुस्तकांना या विश्वपसाऱ्यातील आणि मानवी जीवनातील दिसते कळते सगळे आणि त्यांनाही हेही कळते, मनापासूनच्या असोशीने उमसते की तुम्हा वाचकांना रसिकांना द्यावं त्यांना कळलेलं सगळं. असेही त्या देणाऱ्याचे आभाळ मन परत आभार. आपल्यातील घेणाऱ्यांनाही कळते का? कळले पाहिजे ना. त्या शेवटल्या प्रश्नचिन्हात उद्गारचिन्हच दडलेलं असतं. प्रस्तुत कवितेची पहिली 4 कडवी अशी आहेत की प्रत्येक कडवे म्हणजे एकेका पूर्ण वाक्याची एकके आहे आणि ती वाचताना पहिल्या 3 ओळींचे 3 स्वल्पविराम आणि 4थ्या ओळीचा पूर्णविराम, जी अंतर्गत लय पहिल्या कडव्यात अनुभवतो त्याचेच आवर्तन पुढील 3 कडव्यात प्रतीत होत असते. हे नादलय संवेदन आशयाचेही संवेदन आवर्तित करीत असते. पहिल्या 3 कडव्यातील बंदिशीत प्रतीत होणारी समांतरता ही काव्यात्मक कार्यकारक ठरते. पहिली ओळ पुस्तक प्रतिमा, दुसरी ओळ वाचक निवेदिका प्रतिमा आणि तिसरी 4थी ओळ पुस्तक प्रतिमेबद्दलची निवेदिकेची ओढाळ प्रतिक्रिया. पहिल्या 3 कडव्यातील ही आवर्तित बंदिश समांतरित लयकारीचा अनुभव देत असते आणि निवेदिकेची पुस्तकाबद्दलची असोशीही आवर्तित करीत असते. पुढील 3 कडवी या त्रिदली आकाराच्या बंदिशीतून सुटून रचनेचे स्वातंत्र्य घेतात, वेगळ्या मुक्त बंदिशीचा अनुभव देत अधिकच उत्कटतेने बोलू लागतात. 4थ्या कडव्यात पुस्तक संबंधित एकाऐवजी शिशिर वसंत अशा एकदम 2 प्रतिमा येतात. जीवनातील पुस्तकांतील सुखदुःखांचा विरोधी लय उत्कटतेने व्यक्त होण्यासाठी हे घडत असते. दुसऱ्या ओळीत पहिल्या ओळीतील शिशिराशी संवाद साधणारी उजाडमाळ ही प्रतिमा येते, पण तिच्या संबंधीची भाव प्रतिक्रिया निवेदिका देत नाही, कारण जीवनातील पुस्तकांतील शब्दातील दुःखार्थता उजाडमाळ या प्रतिमेतून ध्वनित होणे हेच परिणामकारक ठरत असते. आणि इथे पुस्तकांतील वसंताची फक्त चाहूल देणे, त्याच्याबद्दल भरभरूनच्या आवेगाने बोलायचे असल्याने आणि ते प्रतिमेऐवजी संवेदनेच्या माध्यमातून बोलायचे असल्याने थोडा श्वास रोखून तो मनात न मावणारा भावोत्कट भार ते पुढील 6व्या कडव्यावर टाकते. खरं म्हणजे मनाला संवेदनांच्या लक्षपाकळ्या फुटून पुस्तकातील वसंताच्या साऱ्या रंगांची उधळण अंगांगांनी भोगतानाच्या क्षणी निवेदिकेची कविता 6व्या कडव्यात संपते. पण त्या वसंत तंद्रीतून थोडं मोकळं होत रसिक सन्मुख होण्यासाठी ही निवेदिका आणखी 3 ओळींचे 7वे कडवे लिहून जाते आणि पुस्तकाच्या आभाळ मनाचे अनाहत पडसाद आपल्या रसिकतेच्या कानात मनात निनादत ठेवते आणि निवेदिकेचे तिच्या पुस्तकांचे आणि तिच्या कवितेचेही काव्यात्मक कार्य चालूच राहते. धन्यवाद.